नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आता तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल, मी मांजराचं हे पिल्लू म्हणजे मांजर कुठून आणलं, कसं आणलं, किती संकट पार करून ते मांजराला आणलं होतं आम्ही. आणि हे मग नंतर घरात बसवलं, ते काय थांबलं नाही. नंतर दादू पकडा गेला की ते गेलं निघून. म्हणजे आणि खरं तर ना त्याला बाळ पण झालेलं होतं. आणि नंतर मांजर गेल्यानंतर हे काय, आमचं सकाळचं नाश्त्याला मस्त अशा कोबीच्या खमखमीत आणि एकदम क्रिस्पी वड्या बनवल्या होत्या. आणि आज आहे नागपंचमी. आता पंचमी म्हणल्यावर काय मुलांचा खेळ बाबा, आता तुमच्या लक्षात आलंच असेल. पंचमी म्हणल्यावर मुलं काय करतात, मस्त असे पतंग उडवतात. आता आमच्या शर्लिनला कुठं तवा बाबा झोका जमतोय, मग शर्लिन बी लागली पतंग उडवायला. आता तिचा हा जो आहे मोठा भाऊ, त्याच्यासोबत शर्लिन लागली पतंग उडवायला. आता तो सांगायचा आणि हे करला, आता दोघांचा चालला होता खेळ. म्हणलं चला आज आमचा आहे ना मस्त असं फिरायला जातो. सरप्राईज होतं बरं का ते, मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेनच आम्ही कुठं फिरायला जाणार आहे. आणि नंतर मग शर्लिन आणि दादू खेळत होता. तर मग आता काय बाबा, आमचे पाटील पण आले. म्हणले आम्ही पण लहानपणी खूप खेळलोय, आम्ही का नाही करायचं. तर मग लागले ते पण पतंग उडवायला. बघा तर मग कशी आकाशात मस्त अशी पतंग उडतीये. आणि नंतर म्हणलं आता ह्यांचा खेळ चाललाय, चला म्हणलं आता आपण आपलं काम करूयात. म्हणून मी गेले भांडे घासायला. भांडे घासत होते म्हणजे भांडे बघा तुम्ही, म्हणजे माझं रोजचं असंच कामाचं रुटीन असतं. आणि नंतर आम्ही लागलो आवरायला. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलेच की आम्ही जाणार होतो कुठेतरी स्पेशल आणि कुठेतरी सरप्राईज. तर चला चला पुढे गेल्यावर दाखवते आम्ही कुठे चाललोय. तर मग आवरत होतो काय, आता आर्यनला म्हणलं तू येणार आहेस का, तर हो म्हणला. मग आम्ही लागलो आवरायला, सगळ्यांचा मेकअप वगैरे चालू होता. आणि आमचा एवढा गोंधळ चालू होता की काय सांगू, म्हणजे एवढी एक्साइटमेंट होती ना की कधी जाणार आहे, काय जाणार आहे. आणि मग कसं असा मेकअप वगैरे केला. आणि आर्यन आमचा एवढा खोडील, काय बाबा सांगायचं. म्हणजे आता माझा मेकअप चालू होता, शर्लिनचा चालू होता. आणि मग आमचे आर्यन कसा त्याचा म्हणजे कसा नाचतो वगैरे. आणि ना एवढा मस्तीखोर आहे ना तो. आणि एवढा जी उंच आहे आमच्या घरात, मी तरी ना त्याच्या खांद्यालाच लागते. बघा त्याची कशी मस्ती चालू आहे. मेकअप चालू होता, मेकअप ही झाला. तेवढ्यात आली शर्लिन. म्हणले मला पण लिपस्टिक लावायची. आता मी लावली, तिला कुठं बघवते, मग तिने बी लावली लिपस्टिक. आता ती लिपस्टिक लावते म्हणलं आर्यन बघा कसा म्हणतोय, तिला काहीतरी चेष्टा करायचा, काहीतरी बोलायचं. आणि चालला होता दोघांचा धिंगाणा. म्हटलं सगळ्यांची आवरावर अशी मस्त अशी झालती. शर्लिनचे केस डोळ्यावर येतील म्हणून मी तिच्या केसांना क्लिप लावल्यानंतर आलो बाहेर. मग आमचे पाटील ह्यांची परमिशन घ्यावी लागते बाबा कुठं जायचं म्हणलं तर. मग पाटील म्हणले राहू दे दादूला घरी, तुम्ही जावा. मग मी म्हणलं ठीक आहे. दादू तर काय हो ना घरी झोपला होता. म्हणलं दादू झोपलाय तोपर्यंत आपण जाऊयात. आणि आम्ही जस्ट असं गावात यायला लागलो ते बघा लाल परी निघून गेली. आणि नंतर लाल परी गेली. मग आता काय करायचं येऊन थांबलो स्टँडला. थांबल्यानंतर आता म्हणलं काय करायचं. तिथल्या बायका म्हणल्या आम्हाला आता एवढ्यातच लाल परी गेली. बरं म्हणलं चालतंय. तेवढ्यात आम्हाला दिसली लाल परी. आणि मग नंतर लाल परी आली. चला तर मग आहे ना शर्लिनच्या स्कूलमध्ये चाललो होतो बरं का आम्ही. म्हणजे हे ना सरप्राईज होतं, पण म्हणलं आता सांगूयात. शर्लिनच्या स्कूलमध्ये आम्ही चाललो होतो बघा. तर मग मस्त लालपरीमध्ये बसून आलो आणि उतरलो शर्लिनच्या गेट समोर. तर बघा म्हणजे शर्लिनचं स्कूल असल्यामुळे शर्लिन काय बाबा मस्त जोशमध्ये होती, पळाली पुढं. नंतर म्हणलं पहिल्यांदा आहे ना पेट पूजा करून घ्यावी. मग आम्ही बसलो. आता काय घ्यायचं तर आम्ही सगळ्यांनी मस्त पावभाजी घेतली. नंतर ते झाल्यानंतर मस्त असं पाणीपुरीवर तडका मारला. पाणीपुरीला कोण नाही म्हणणार हो. आणि बघा तर मग आता काय घ्यायचं, आणि असं कुठंतरी फिरायला आल्यावर हे ते घ्यायला खूप आवडतं. आणि मला तर अशा गोष्टी आहेत ना घ्यायला खूप आवडतात. असं म्हणजे कुठं काय गेलं ना तर हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि स्पेशली मी स्वतःला असं काही घेत नाही बरं का. आणि तिथं गेल्या मला स्वामींचं दर्शन झालं. तर मग बघा तर मग पहिल्यांदा मी स्वामींचा व्हिडिओ केला. आणि नंतर म्हटलं काय घेऊयात. आणि जे काय घ्यायचं असतं ना मला ते मी सगळं काय माझ्या किचनसाठी घेते. म्हणजे किचनमध्ये जे काय लागतं ते घेत असते. तर मी तुम्हाला नंतर दाखवेलच मी काय घेतलं. आणि नंतर बाहेर आलो तर शर्लिनचं झालं चालू झोका खेळायचा. बरं बाबा म्हणलं घे झोका खेळून. आता कसं आहे ना छोट्या मुलांचा हट्ट असतो. दादू तर काय घरी होता. म्हणलं चला मग खेळतात मॅडम तर खेळा. आणि नंतर बसने आम्ही आलो वडापुरीमध्ये उतरलो. तर झालं मग शर्लिन आणि आर्यन गेला गाडी आणायला. तोपर्यंत मी आणि पायल थोडंसं चालत गेलो पुढं. नंतर बसमधनं उतरलो ना त्यावेळेस आम्ही एवढं हसलो. म्हणजे मी जाताना गेली होती कशी, येताना आली होती कशी, माझा अवतार हा असा झाला होता ना की काय सांगू. म्हणजे असं भंगार गोळा करून घेऊन आली आहे की काय असं मला फील व्हायचं. आणि घरी आल्यानंतर बघा तर मग दादूला सरप्राईज द्यायसाठी मी गाडी आणली होती. पण दादू मला वाटलं रडत असेल. तर बघा दादूने काय युवराज काकडे पाटील, बापरे त्याच्या पप्पांनी त्याला मेहंदी काढत होते म्हणजे हे. आणि नंतर मी म्हणलं की मी तिथून काय आणले हे दाखवूयात.
तर मग दाखवत होते ही आहे शर्लिनला पाण्याची बॉटल. म्हणजे कसं आहे ना, म्हणजे छान क्वालिटी होती म्हणून मी घेतली. आणि असे वेगळे वेगळे जरा डिझाईनचे डबे अशाच ठिकाणी भेटतात बरं का, असं दुकानात वगैरे गेलं तर कधी कधी भेटतात, कधी कधी नाही. आणि कसं आमच्याकडे गावाकडे एवढं कधी स्पेशली असं काही भेटत नाही, म्हणून असं मी कुठे यात्रेत वगैरे गेले ना तर असं खूप काय आणते बरं का, असं म्हणजे वेगळे डिझाईन काय असं आणायचं मला खूप आवड आहे. आणि मला कुठली बरणी निघते मी खूप हट्ट केला, मला निघता निघा नाही. मग मी आर्यनला म्हणलं हेल्प मी. तर आर्यन म्हणला हो. आणि आर्यनने हात लावताच ते लगेचच निघलं, ह्याला म्हणतात पावर. नंतर मग काय झालं ते का निघत नाहीये मला प्रश्न पडला. नंतर मी काढला. नंतर बघा तर मग सगळं आवरावर झाली, चहा वगैरे मस्त असं पिलो, फ्रेश झालो. आणि नंतर दादूला चारलं. तर दादूचं काय चालू होतं बघा, मस्त खेळ चालू ही होता. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त मजेत राहावा सगळ्यांनी आणि बाय बाय.